Hello, 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 check test. Hello, my testing, hello, check. Hello, hello, check test. My testing, hello, check. अमर भोईर यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करत आहोत. छापासा कॉल केला आणि आला एक आय थिंक काटा. तर टॉस खोणी अ संघाने जिंकलाय. नाणेफेक जिंकलाय. तुझा निर्णय तुझा काय? आम्ही फर्स्ट बॅटिंग करणार. आपण शक्यतो बघतो की टॉस जिंकल्यानंतर दिवसा क्रिकेटचे क्रिकेट आपण टुर्नामेंट बघतो त्या ठिकाणी बघतो पहिले फिल्डिंग घेतली जाते. विद्युत प्रकाशझोतामध्ये आपण खेळतोय त्यामुळे हा असा निर्णय आहे की बॅटिंग करण्याचा. नाही पोरं शॉट आहेत येत आहेत अजून त्याच्यामुळे बॅटिंग करतो आम्ही. खेळाडू तुमचे येणार त्यामध्ये ऑन द वे ऑन द वे हरकत नाही. ऑल द बेस्ट. तुला जर तू टॉस जर जिंकला तुला तू जर निर्णय काय असता? फिल्डिंगच घेतली असती. तुझ्या नावाप्रमाणे तुला आता फिल्डिंग आलेली आहे. काय म्हणशील ओव्हरऑल? आपण नाईट क्रिकेट टुर्नामेंट खूप रेअर बघतो आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये पण इथे मात्र खूप चांगलं क्रिकेटचं आयोजन तुम्हाला बघायला मिळते. काय म्हणशील या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल? आयोजन तर खूप सुंदर आहे. प्रथमच झालं इथं आयोजन नाईटचं. अशा क्रिकेट टुर्नामेंट व्हायला हव्या. हां नक्कीच. चला ऑल द बेस्ट. नाणेफेक संपन्न झाली. नाणेफेक इथे जिंकलेली आहे ती खोडी अ संघाच्या संघनायकाने आणि निश्चितच ताबडतोब निर्णय घेतला. मी प्रथम बॅटिंग करू आणि आपण लगेच सामना इथे सुरू करतोय. ओळी आपण लगेचच कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. चला निरंजन सावंत कुठे आहात? लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. चेंडू कधीही फुटला, हरवला, खराब झाला तुम्हाला शेवटच्या षटकापर्यंत चेंडू नवीनच मिळणार आहे. प्रत्येक टीमला पण एक एक रिव्ह्यू दिला आहे. तो फक्त बीमरसाठी आहे. तुम्ही तो युटिलाइज करू शकता आणि रनआउटसाठी पंच युटिलाइज करतील त्यांचा रिव्ह्यू. त्यामुळे फक्त खेळाडूंसाठी बीमर आपण इथे हा रिव्ह्यू दिलेला आहे फक्त त्यांच्यासाठी. बीमरसाठी फक्त त्यांना दिलेला आहे रिव्ह्यू. तर तुम्ही युटिलाइज करू शकता पूर्ण इनिंगमध्ये. चला बॅटिंग टीम आपले बॅट्समन पाठवा. आपण सामना इथे सुरू करतोय. पंच रेडी झालेत सामना सुरू करण्यासाठी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा.
गणपती बाप्पा नमन करून स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांसुद्धा मानसमुद्रा अर्पण करून शिवसेना उंबर्डे कोळवली विभागीय शाखा व स्वर्गीय विशाल क्रीडा मंडळ उंबर्डे आणि SB ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आमदार चषक 2026 स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय सतीश चंद्रकांत भोईर यांच्या माध्यमातून आयोजित एक खूप सुंदर अशी क्रिकेट स्पर्धा 4 दिवसीय क्रिकेट स्पर्धा एकूण 32 संघांचा या स्पर्धेमध्ये समावेश आहे. प्रथम पारितोषिक रोख रुपये 1 लाख आणि आकर्षक भव्य दिव्य आमदार चषक. द्वितीय पारितोषिक रोख रुपये 50,000 रुपये आणि आकर्षक भव्य दिव्य आमदार चषक. त्याचबरोबर स्पर्धेमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक समान आहे, रोख रुपये 25,000 रुपये आणि आकर्षक भव्य दिव्य आमदार चषक. उत्कृष्ट फलंदाजासाठी सायकल आहे, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकासाठी प्रत्येकी कूलर आहे आणि एकूण तुम्हाला ही 4 दिवस क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळणार आहे. आणि आज या स्पर्धेचा दुसरा दिवस 6 फेब्रुवारी SKT 11 कुशल श्रीशा सापाड विरोधात खोणी अ असा सामना इथे सुरू होतो आहे. खोणी अ संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला आहे आणि सापाड संघाला इन्व्हाइट केलं आहे ते म्हणजेच फिल्डिंगला. तर फिल्डिंगसाठी संघ रेडी झाला आहे. दोन्ही आमचे पंच रेडी होत आहेत ग्राउंडच्या आत जाण्यासाठी, सामना सुरू करण्यासाठी. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसले याची मात्र नोंद घ्यायची प्रत्येक संघाने. खेळाडूंच्या व्यतिरिक्त बाकी तिथे कोणी असता कामा नये, अदरवाईज तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, ही मात्र नोंद घ्यायची आहे. या स्पर्धेमध्ये खेळणारे एकूण आज 8 संघ आहेत. SKT 11 कुशल श्रीशा स्पोर्ट सापाड, खोणी अ, पडले, गौरीपाडा, दहिसर, सागर टेलिकॉम, RM 11 सोनारपाडा, कौसा आणि गावदेवी उंबारली. प्रत्येक संघाला ही सूचना आहे की तुमचा फक्त तुमच्या खेळाडू कक्षामध्ये हे फक्त खेळाडू बसतील, बाकी कुठलाही प्रेक्षक नको आहे, कुठला एक्स्ट्रा खेळाडू नको आहे. तर नाणेफेक जिंकून खोणी संघाचा निर्णय जो आहे तो म्हणजेच बॅटिंग करण्याचा आणि बॅटिंगसाठी ओपनिंग पेअर ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश करत आहेत सवाल सुरुवात करण्यासाठी. 5 षटकांचा सामना, 2 षटक पॉवर प्ले, 20 मिनटं तुम्हाला 4 षटकांसाठी ही निर्धारित आहेत आणि 20 मिनटाच्या पलीकडे जर तुम्ही जास्त वेळ घेतला तर बाउंड्री लाईनच्या बाहेर जे 5 बाउंड्री लाईनच्या जवळ जे 5 खेळाडू असतात त्यातला एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये बोलवलं जाईल, याची मात्र नोंद घ्यायची आहे आणि सामना लवकर सुरू करायचा आहे. पंचांच्या भूमिकेत फिरोज खान आणि विजय भोई इथे मात्र कामगिरी पाहतील या सामन्यामध्ये. सलामीचे दोन्ही फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश करत आहेत. किरण आणि करण हे 2 सलामीचे फलंदाज आहेत मैदानावर. किरण मात्रे, करण ठोंबरे 2 सलामीचे फलंदाज ग्राउंडवर खोणी असंघासाठी नाणेफेक जिंकून बॅटिंगचा जो निर्णय घेतला आहे बघायचं कशा प्रकारे इम्प्लिमेंट करून दाखवणार. पंच इशारा करतात सामन्यात सुरू होण्याचा आणि षटक क्रमांक पहिलं जसा चेंडू पहिला लँड होईल पंचाचा सिग्नल येईल आपण ताबडतोब इथे टाईम नोट करणार आहोत, टाईम मॅच करणार आहोत. आमच्यासोबत गुणसंख्या लेखक म्हणून दिनेश जाधव इथे कामगिरी पाहत आहेत आणि त्यांच्या मताप्रमाणे त्यांच्या टायमिंगप्रमाणे 19 म्हणजे 7 वाजून 7 मिनटं आणि पहिला चेंडू पडतोय. शॉर्ट ऑफ लेन दाखवला गेला, जागा बनवली आणि गॅपमधून गलीमधून काढलाय. पहिल्या चेंडूवर धारदार सुरुवात, खणखणीत सुरुवात, चौकार. पहिल्या चेंडूवर सुरुवात उल्लेखनीय झाली आहे. नाणेफेक जिंकून बॅटिंगचा जो निर्णय घेण्यात आला आहे आणि ते इम्प्लिमेंट करून दाखवत असताना किरण म्हात्रे चौकाराने स्वतःचं आणि संघाचं खातं उघडतोय 4 धावेने. धावसंख्या दाफलकावर 4. बरोबर 7 वाजून 7 मिनटं लक्षात ठेवा, ही वेळ लक्षात ठेवा. दोन्ही संघांनी
7:07 पहिला चेंडू पडलाय. पुण्याचा गोलंदाज सज्ज होतोय या षटकामध्ये मनीष. बॅक टू द बॉलर खेळायचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू आहे आणि क्या बात आहे, क्या बात आहे. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल फिनिश केलाय, फलंदाज बाद. आणि आपल्या फॉलोथ्रूमध्ये आपण बघितलं त्या ठिकाणी अप्रतिम झेल टिपत असताना पहिलाच धक्का लागला मैदानावर, म्हणजेच कोणी असंघाला. किरण मात्रे बॅक टू डगआउट. 4 धावांनी निश्चित त्याने खातं उघडलं होतं, पण निश्चित आपण बघितलं की त्या मोमेंटला समोर खेळण्याचा प्रयत्न, ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, पण एलिव्हेट करू शकला नाही तो फटका आणि थेट खेळाडूच्या हातामध्ये चेंडू जातोय निघून आणि त्या ठिकाणी फक्त फलंदाज बाद होतोय, तो झेलच्या स्वरूपात. हर्षल मडवीच्या हातात झेल देऊन 1 डाऊन बॅट्समन बॅटिंगसाठी येतोय, म्हणजेच आकाश ठोंबरे. 1 डाऊन बॅट्समन. सापड विरोधात खोणी पहिला सामना सुरू झाला मैदानावर. धावसंख्या 4, 1 गडी बाद आणि मनीष पुन्हा बॉलिंग मार्कवर सज्ज. शॉर्ट ऑफ लेन, उंच गेलाय चेंडू, ऑन साईडला स्लॉग हिट केलाय, डीप मध्ये लॉंग वनला क्षेत्ररक्षक जज करतोय. बॅक टू बॅक विकेट. इथे खातं सुद्धा उघडू दिलं नाही आकाश ठोंबरेला आणि ही ऑल्सो बॅक टू डगआउट आणि अप्रतिम झेल टिपला त्या ठिकाणी सुशांत मडवीने, फलंदाज बाद. आकाश ठोंबरेने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला, पण उलटा आपण बघितलं की प्रेशर उलट्या ठिकाणी शिफ्ट होते. म्हणजेच काय तर बॅटिंग टीमवर पूर्णपणे प्रेशर आलेलं आहे. पहिल्या चेंडू चौकार आपण निश्चितच बघितलं, थोडंसं आपण बघितलं त्या ठिकाणी चेंडू डायव्हर्ट झाला होता गलीमधून आणि थेट निघून गेला थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर. त्यानंतर पुढच्या चेंडूवर मिड ऑफला आपण बघितलं त्या ठिकाणी हर्षल मडवीच्या हातात झेल देऊन तंबूत परतला फलंदाज आघाडीचा किरण मात्रे. त्यानंतर बघितलं आपण फलंदाजाला आकाश ठोंबरेने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि सुशाने जर झेल टिपला तर म्हणजेच वाईडिश लॉंग ऑन बाउंड्रीच्या दिशेने बॅक टू बॅक 2 विकेट. म्हणजेच काय तर पुढचा चेंडू फ्री हिट, फ्री हिट नाही, पुढचा चेंडू हा हॅट्रिक असणार आहे, हॅट्रिक बॉल. 7:07 आपण टाईम नोट केलेली आहे जेव्हा सामना ते सुरू झाला. हॅट्रिक बॉल आणि स्ट्राईक केलेला फलंदाज आला तो म्हणजेच अनंत म्हात्रे. बघा रिदम का चुकला, कारण बघितलं की फायनलीचा खेळाडू तिथे मात्र जागा बदलतो स्वतःची. एकदा पोझिशन घ्या, जेव्हा गोलंदाजीला गोलंदाज स्टार्ट होतो सर्व खेळाडू एकाच जागेवर असणं महत्त्वाचं आहे. गली आहे, पॉईंट आहे, कव्हर पॉईंट आहे, मिड ऑफ ठेवण्यात आला आहे. सर्कलच्या आतमध्ये एक मिड ऑन, त्यानंतर एक स्क्वेअर लेग आणि बाकी 2 खेळाडू आपण बघतो डीपमध्ये मिड विकेटला एक खेळाडू आहे आणि एक एक्स्ट्रा कव्हरला. हॅट्रिक बॉल बॅकफुटला गेला, पंच केलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडू कव्हर करेपर्यंत अनंत खातं उघडतं एका धावेने. धावसंख्येत भर, धावसंख्या 5 धावा धावफलकावर. स्ट्रायकिंगला पहिल्यांदाच करण ठोंबरे बॅटिंगसाठी येतोय. पहिले 4 चेंडू आपण जर बघितले तर पहिल्या चेंडू चौकार, नंतर 2 विकेट बॅक टू बॅक आणि त्यानंतर सिंगल. धावसंख्या 5, 2 गडी बाद. थोडीशी आपण बघतो अडखळ सुरुवात झाली कोणी संघाची. स्ट्रायकिंगला करण पहिल्यांदाच फटका बनवायचा प्रयत्न होता, चेंडू हवेमध्ये, विकेट किपरच्या डोक्याने चेंडू फ्लाय होतोय नक्कीच. तिथे एक धाव घेण्याचा प्रयत्न अनंताचा होता पण नकार दिला स्पष्टपणे. ऑप्शन थोडासा बाहेर अटेम्प्ट केला होता फलंदाजी स्वतःला, त्या ठिकाणी तो चेंडू कव्हर कनेक्ट करण्यासाठी पण टायमिंग झाला नाही या चेंडूवर. विकेट किपरच्या मागे निल्सनच्या मागे चेंडू निघून गेला, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. सुरुवात चांगली केली आहे गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज मनीषने. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल नेक्स्ट मॅचचा पडली विरोधात गौरीपाडा. दोन्ही संघाचे संगणक ही गोष्ट लक्षात ठेवा, इनिंग ब्रेकमध्ये हा टॉस केला जाईल. शॉर्ट ऑफ लेनचा बॅकफुटला गेला, अप्रतिम स्क्वेअर कट, ला जबाब स्क्वेअर कट, चेंडू डीप पॉइंटला सीमारेषे बाहेर, खणखणीत चौकार.
एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या अजूनही सिंगल डिजिटमध्ये आहे. ती म्हणजेच 9 धावा धावफलकावर, 9 धावा 2 गडी बाद. आपण पाहत आहोत आमदार चषक 2026 अप्रतिम क्रिकेटचं आयोजन, अग्रणी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. जसं मगाशी आपण बघितलं, उल्लेख केला तो म्हणजे सापड संघाच्या संघनायकाने की आमच्या विभागात म्हणजे कल्याण या पट्ट्यामध्ये आपण बघितलं तर नाईट क्रिकेट स्पर्धा कधी होत नाही, पण ती पहिल्यांदा झाली. निश्चित आपण त्याचं धन्यवाद सतीश चंद्रकांत भोईर साहेबांचा पण व्यक्त करूया, कारण या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत. आणि पूर्ण उंबाडे संघाने मात्र खूप चांगली त्यांना साथ दिलेली आहे. शिवसेना उंबाडे कोळिवली विभागीय शाखा, स्वर्गीय विशाल क्रीडा मंडळ उंबारडे आणि त्याचबरोबर SB ग्रुप यांच्या संयुक्त विधानाने आयोजित म्हणजेच आमदार चषक 2026 विद्युत प्रकाश होतेल्या क्रिकेट टुर्नामेंट आपण बघितलं तर हा जो फॉर्मॅट आहे हा खूप रेअर आहे, आणि कल्याणमध्ये आपण बघतो की पहिल्यांदा होत आहेत. डोंबिवलीमध्ये बघितलं बऱ्याचशा क्रिकेट टुर्नामेंट होतात, डायगर टुर्नामेंट होते, हल्ली आता आपण बघितलं निळजेची टुर्नामेंट सध्या चर्चेत आहे. पण कल्याण आणि त्या पुढे मग ग्रामीण पट्ट्यामध्ये आपण बघतो की खूप चांगला प्रयत्न केला गेला आहे नाईट क्रिकेट टुर्नामेंटच्या माध्यमातून. सागर षटक क्रमांक 2मध्ये पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन येतोय आणि त्याला समोर जाईल तो स्ट्रायकिंग एंडला अनंता म्हात्रे. 9 लॉस ऑफ 2. षटकातला पहिला चेंडू पॉवर प्लेमध्ये. इम्प्रोव्हायझेशन, फटका बनवायचा होता, भरपूर शफल झाला होता, फॉलिंग स्वीप मारण्याचा प्रयत्न, पण चेंडूने बॅटचं काहीच कॉन्टॅक्ट नाही. चेंडू सरळ विकेट कीपर निल्सनच्या हातामध्ये. निर्धाव. निर्धाव चेंडू. धावसंख्या काय माहिती 9. ओ नो बॉल. चेंडू खूप चांगला लेग कटर टाकला होता, पण इथे ओव्हरस्टेपिंग करून बैठला. आय थिंक चेंडू यष्टीला ब्रश झालाय. शरीराचा कुठलाही भाग जर यष्टीला ब्रश होतोय तर ताबडतोब पंच ते लगेचच कॉल करतात, नो बॉल. तेच झालं आणि पुढचा चेंडू फ्रीट असणार आहे तो बॅट्समनसाठी. रिलीज पॉईंटला जेव्हा खेळाडू आला, गोलंदाज आला, चेंडू रिलीज केला तेव्हा त्याच्या शरीराचा भाग लागला तो म्हणजे यष्टीला. बेल स्टॉप झाला, ताबडतोब पंचांनी नो बॉल कॉल केला, पुढचा चेंडू फ्री हिट. फटका इम्प्रोव्हायझेशन केलाय इथे, मात्र जबरदस्त टायमिंग केलंय चेंडूवर. हेलिकॉप्टर शॉट, सीमारेषे बाहेर, षटकार. दर्जेदार फटका. फ्री हिटवर काय जबरदस्त कॅपिटलाइज केलं आहे अनंत म्हात्रेने. धावसंख्यात तब्बल 16 धावा धावफलकावर, आणि या इनिंगमधला आजच्या दिवसातला हा पहिला षटकार आपण बघतोय तो अनंतच्या बॅटमधून. शॉर्ट ऑफ लेन, अपिश, अप्रतिम फटका. डीप एक्स्ट्रा कव्हरला शतशक आहे तिथे चेंडू कव्हर करेल, आणि चांगली फेकी, गुड थ्रो, क्विक ॲक्शन. ताबडतोब कृतीमध्ये येतोय, चेंडू कव्हर करतोय, थेट फेक करतोय गोलंदाजाकडे, आणि फक्त एकच समाधान मानावं लागते ते म्हणजेच अनंत म्हात्रेला. धावसंख्या 17, 2 गडी बाद. षटक क्रमांक दुसरं पॉवर प्लेचं सुरू आहे. एक लॉंगन थोडासा वायडिश आहे, डीप स्क्वेअर लेग ठेवण्यात आला आहे डीपमध्ये, आणि एक्स्ट्रा कव्हरला थोडासा वायडिश खेळाडू उभा आहे. फुल टॉस चेंडू. अशा चेंडू दया माया नाही आहे, आणि चेंडू आपण बघतोय सरळ निघून गेला आहे सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक अजून एक मोठा फटका येतोय या षटकामध्ये, अजून एक षटकार. मध्ये आता रिव्ह्यू नाही आहे. या षटकारमुळे धावसंख्या सुद्धा उंच उडी घेते आणि जाऊन विसावते ती तब्बल 23वर. इनसाइड आउट. वॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर, अपिश अँड पनिश. सीमारेषे बाहेर, खणखणीत, दणदणीत चौकार.
सौंदर्य होतं या फटक्यामध्ये, कला होती या फटक्यामध्ये, दर्जा होता, मादकता होती. व्हॉट अ शॉट इज दॅट. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफच्या डोकरनं काढलाय. वाह, व्हॉट अ इम्प्रुव्हायझेशन. अजून एक बॅक टू बॅक दर्जेदार चौकार. लावून घ्या. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि काय आक्रमक सुरुवात. नाणेफेक जिंकल्यानंतर माझ्या संगणकाने जो निर्णय घेतला बॅटिंगचा, ते इम्प्लिमेंट करून दाखवत आहेत. तो विश्वास कायम ठेवून दाखवत आहेत आपल्या संगणकाचा. 31 2 षटकांच्या अखेरीस 31 धावा. आउटस्टँडिंग बॅटिंग. खरंच डोळ्यांचं पारणं फेडणारी फलंदाजी आपण करण ठोंबरेची बघतोय. 3 चौकार 1 षटकार, 5 चेंडूच्या सामोरे गेल्याने 18 धावा कुठल्याच मैदानावर. वॉट अ बॅटिंग. जबरदस्त स्ट्राईक रन रेट मेंटेन केला आहे. पहिल्या षटकाकडे धावसंख्या जेमतेम 9 होती, पण मागचं षटक खूपच महागडं ठरलं. तब्बल 22 धावा त्या षटकामध्ये गोलंदाज सागरने खर्च केल्या. बोलिंग मार्कवर पुन्हा एकदा मनीष सेकंड स्पेलमध्ये. स्ट्राईक केल्यानंतर मात्र पहिले 2 विकेट गमावल्यानंतर मात्र खूप चांगली पार्टनरशिप बघायला मिळते मैदानावर. ऑप्शनच्या बाहेर चेंडू चेस केलाय आणि पंच ताबडतोब सिग्नल करतात. पहिल्यांदा सिग्नल करतात आमचे गुणसंख्या लेखक दिनेश जाधव आहे. नाईटचं वाईट बॉल. आजच्या दिवसातला हा पहिला वाईटची इथे नोंद होते मैदानावर. धावसंख्या आपण बघतो ती म्हणजे 32 28 धावांची आतापर्यंत पार्टनरशिप झाली आहे तिसऱ्या विकेटसाठी. पुढचा चेंडू पुन्हा ते चेस केला. ऑप्शनच्या खूपच बाहेर आहे. वाईड अगेन. 2 चेंडू बॅक टू बॅक वाईड. कॉमेंट्री बॉक्समध्ये या स्पर्धेचे ऑफिशियल कॉमेंटेटर करण काळे यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत आहे. गुड इव्हिनिंग करण. 33 2 चेंडू सेटअप होता की काय बघूया पुढच्या चेंडूवर उत्तर काय आहे ते. द विकेट. चांगला ड्राईव्ह, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पॉईंटला उभा आहे. तिथे चेंडू कव्हर केला तोपर्यंत क्विक सिंगल कंप्लीट. एक्झॅक्टली 7 मिनिटांनी चेंडू पडलाय. जसं आपण सातत्याने उल्लेख करतोय की पहिल्या 4 षटकासाठी तुमच्याकडे फक्त 20च मिनिटं आहेत आणि 20 मिनिटात तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायची आहेत ॲट एनी हाऊ. सिंगल ॲड झाली या चेंडूवर. धावसंख्या 34. स्पर्धेमध्ये काल पहिल्याच सामन्यामध्ये पॅनल्टी बसली होती बॉलिंग टीमला. रिव्हर्स अटेम्प्ट. व्हॉट अ शॉट. काय इम्प्रुव्हायझेशन, काय कनेक्शन आहे. आयसाईट किती चांगली आहे बघा या अंडर द फ्लड लाईट. अप्रतिम फटका, चौकार. गुड बॉलिंग. चांगलं इम्प्रुव्हायझेशन. ऑप्शनच्या बाहेर इन्व्हाइट केलं आहे. थोडंसं यॉर्क लाईनचा चेंडू होता आणि बॅटच्या करून थेट निघून जाते सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. कमबॅक करण्याचा प्रयत्न केला आहे. नेक्स्ट मॅचमध्ये पडले आणि त्याच्या विरोधात गौरीपाडा या 2 संघांना आपण बघणार आहोत. इनिंग ब्रेकमध्ये होणारा टॉस. पडले आणि गौरीपाडा संघाचे संघ नाही का आपण लक्षात ठेवायचं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. धावसंख्या 38. ऑन साईडला क्रॉस बॅटेड शॉट उडवलाय. स्लॉग इट आणि आउट ऑफ द पार्क. सीमारेषे बाहेर. दर्जेदार षटकार. रिप्लाय करत असताना
ऑप्शनच्या खूप बाहेर आहे. दबाव गोलंदाजावर आणि दबावामुळे काय होतंय की धावा खर्च करतोय, चेंडूसुद्धा एक्स्ट्रा देतोय खेळण्यासाठी आणि बॅट आता आपण बघतो त्याच्या आतमध्ये तळपली आहे. करण ठोंबरेची बॅट फक्त चौकार आणि षटकारांची भाषा बोलते. एकही सिंगल नाही, एकच डबल नाही आहे कम्पेअर टू अनंत मात्रे. अनंत आपण बघतोय की 1 षटकार 3 सिंगल आणि अनंतने खूप चांगलं काम केलं. त्याने सिंगल कंप्लीट केली आहे आणि स्ट्राईक रोटेट केले प्रत्येक वेळी ते करण ठोंबरेकडे. गुड बॅटिंग. 45 लॉस ऑफ 2. ऑस्ट्रेलियाच्या बाहेर इनसाइड आउट पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीपमध्ये उभा आहे. चांगले एफर्ट बिल्डिंगचे डीपमध्ये प्रेमकडून. तिसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. 3 धावा होतील पूर्ण. गुड रनिंग बिटवीन विकेट. क्या बात है, लाजवाब रन केले. हिरन बन गए ग्राउंड के अंदर असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि 3 धावा अत्यंत वेगाने चोरल्या त्या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी. या 3 धावांची मदत धावसंख्या पोचलेली 48वर आणि तब्बल 44 धावांची पार्टनरशिप झाली तिसऱ्या विकेटसाठी या 2 बॅट्समनमध्ये, 2 फलंदाजांमध्ये. पहिले 2 फलंदाज फक्त 4 धावा असताना तंबूत परतले. किरण तंबूत परतला, एक चौकार मारून त्यातून बघितला. आकाश ठोंबरे हा 0 तंबूत परतला आणि त्यानंतर ही पार्टनरशिप. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो म्हणजेच अनंत म्हात्रे. इम्प्रोवाइज करायचं आहे, टायमिंग करू शकत नाही आहे. फलंदाज बघितलं की त्या ठिकाणी तसं ऑप्शनच्या बाहेर त्याला रीड केलं आणि नंतर चेंडू डिलिव्हर केला आहे तो म्हणजे ऑप्शनच्या थोडासा बाहेर. त्याच्या पायाखालून चेंडू निघून जातोय सरळ विकेट किपरकडे. तर 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 48 धावा धावफलकावर. करंट रन रेट 16चा आपण बघतोय मैदानावर आणि अजूनही मैदानावर 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. आणि बघायचं आहे ही जर जोडी अजूनही जमली तर निश्चित म्हणणे की 60च्या पलीकडे धावसंख्या नोंदवतील याच्यात मात्र शंका नाही. चला टॉससाठी नेक्स्ट मॅच जे आपल्याला पाहायला मिळणार आहे पडले आणि गौरीपाडा या 2 संघांदरम्यान. आपण जर उपस्थित नसाल तर तुम्हाला 2 रनची पॅनल्टी इम्प्लिमेंट करण्यात येईल. महत्त्वपूर्ण सूचना आहे. गौरीपाडा आणि पडले कालही आम्ही अनाउन्समेंट केली होती की जो कॅप्टन उपस्थित नसेल त्या टीमला 2 रनची पॅनल्टी आहे. जर दोघंही कॅप्टन नसतील तर 2 बॉलची पॅनल्टी आहे. दोन्ही संघांनी याची नोंद घ्या. रोहित पाटील. फॉरेस्ट एंडकडे गोलंदाजी होईल. गोलंदाज आहे तो म्हणजेच रोहित आणि स्ट्राईक एंडला करण. आपण बघतोय चांगला फटका त्या ठिकाणी. कार्पेट शॉट. क्षेत्ररक्षक डीपमध्ये उभा देते. चेंडू कव्हर करेपर्यंत रन आउट. फलंदाज बाद. बिग विकेट. करण ठोंबरीची विकेट मिळाली या ठिकाणी. करणने मात्र जबरदस्त बॅटिंग केली मैदानावर आपल्या संघासाठी. 4 चौकार 2 उत्तुंग षटकार आणि त्याची खेळी ते समाप्त होते. फलंदाज बाद होतोय तो रनआउटच्या स्वरूपात. चव्वेचाळीस धावांची पार्टनरशिप ब्रेक झाली आहे तिसऱ्या विकेटसाठी आणि बॅटिंगसाठी नवीन फलंदाज आला आहे म्हणजे सरफराज शेख. ओ क्या बात आहे, लाजवाब. यॉक करायचा प्रयत्न होता पण पंच तेच सांगतात की विजय भोई की लेगस्टिक सोडून चेंडू जात होता आणि त्याच ठिकाणी बघितलं की तो चेंडूचा अटेम्प्ट होता. त्यामुळे अपील चांगलं होतं तरी मात्र शंका नाही. पण पंचांनी योग्य हरलं त्या ठिकाणी की बॅट्समन एक्झॅक्टली कुठे होता, त्याची पोझिशन काय होती, कुठे त्यांनी चेंडू तो अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला, कुठे पिचिंग झाला, कुठे इम्पॅक्ट होता, हे सगळं पंचांनी बघितलं आहे आणि पंचांचा योग्य डिसिजन बघायला मिळतोय.
जवळजवळ लेग स्टेजच्या बाहेरच चेंडू होता, तिथे मात्र चेंडू इम्पॅक्ट होत होता. नकारचा सिग्नल, विकेट काढल्यानंतर बघतोय की चांगलं कमबॅक रोहितचं. रनआउट स्वरूपात विकेट मिळाली त्या ठिकाणी या षटकामध्ये. त्यानंतर बॉल डॉट, धावसंख्या थांबली ती 48. आउटसाईड एज मागे जाते चेंडू, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि सरफराज अत्यंत वेगाने स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय. सरफराज शेख मिडल ऑर्डरचा एक चांगला गोलंदाज, 5व्या क्रमांकावर बॅटिंगला आलाय. धावसंख्या 49. चौथं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज आहे तो रोहित. मनीषची 2 षटकं खूपच मागणं ठरला. 2 षटकात 21 धावा आणि 2 विकेट. लेग स्टिकवर चेंडू, मागे जातोय चेंडू, सडनली सरप्राईज करून डायव्हर्ट झालाय आणि फाईन लेगच्या बाहेर, फाईन शॉट, चौकार. धावसंख्या 50च्या पलीकडे 53 धावा धावफलकावर खोणी संघाच्या. 53. हो, हा चेंडू चांगला होता, वेगवान होता, अचूकता होती या चेंडूवर. प्रॉपर कनेक्शन या फटक्यात बघायला मिळालं नाही. हलकीशी इनसाइड एज, स्क्वेअर लेगमध्ये चेंडू जातो निघून, तोपर्यंत मिळते ती 1 धाव या चेंडूवर. पडले संघाचे संघनायक आणि गौरीपाडा संघाचे संघनायक, आपण टॉससाठी रिपोर्ट करा. ओ, फटका इम्प्रोव्हायझेशन बघायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉगमध्ये वेगाने क्षेत्रक्षेत्री देऊन चेंडू कव्हर करतोपर्यंत 2 धावाचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा इथे पूर्ण सुद्धा होतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 55 धावा धावफलकावर. 57, 56. धावसंख्या 56 धावा धावफलकावर अंकित झाली आहे. एकूण 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि या षटकात एकही एक्स्ट्रा नाही आहे. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 56, 56 ऑन बोर्ड आफ्टर कम्प्लिशन ऑफ 4 ओव्हर. चार षटकांच्या अखेरीस धावसंख्या 56, 56. आमदार चषक दिवस दुसरा, पहिला सामना सुरू झाला ऑलरेडी. 4 षटकांचा खेळ झालाय कंप्लीट. गोलंदाजीला सज्ज होते म्हणजेच गोलंदाज निल्सन मडवी. कॅप्टनने रिपोर्ट करायचे पडले आणि गौरीपाडा दोन्ही संघाचे संघनायक. हे षटक संपण्याच्या आधी आपण रिपोर्ट करा टॉससाठी. इनिंग ब्रेकमध्ये मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी आहे, ते म्हणजेच टॉस होणं. पडले विरोधात गौरीपाडा. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 5 आणि गोलंदाज आहे तो निल्सन मडवी. समोर असेल तो फलंदाज सरफराज शेख. पहिला चेंडू अप्रतिम खोलवर टप्प्याचा, खोलवर आपण बघतो त्या ठिकाणी एकदम खोलामध्ये मारा केला होता, ब्लॉकमध्ये मारा केला होता. खूप चांगला चेंडू हाताळला आहे निल्सनने. व्हेरी गुड डिलेव्हरी. ग्रामीण टेनिस क्रिकेट या यूट्यूब वाहिनीवर तुम्ही स्पर्धा घर बसल्या बघू शकता. सरफराज ऑन स्ट्राईक. धावसंख्या 56, 56, 3 गडी बाद. षटकातला पुढचा चेंडू बॅकफुटला गेला, जागवली, समोर एक्झिक्यूट केला फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये लॉंग ऑफ या चेंडूच्या खाली, बरोबर स्क्रीनच्या समोर. व्हेरी गुड कॅच. अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. सागर पाटील, सुरेख झेल, फलंदाज बाद. गुलामजी लोखंडे साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम.
अजय उतेकर नवीन फलंदाज येते ग्राउंडच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला. 4 गडी बाद 56 धावा धावसंख्या धावफलकावर. यशका थोडासा कंट्रोल बघायला मिळतो निल्सन वडवीच्या. पहिला बॉल डॉट नंतर विकेट. निल्सन पुढचा चेंडू घेऊन अजयसाठी चांगला फटका. टायमिंग चांगलं केलं. 2 गडीच्या गॅपमध्ये फटका पडण्याचा प्रयत्न आणि चांगली फिल्डिंग. फटक्याचं टायमिंग चांगलं होतं. गॅप सुद्धा शोधला होता. बॅकअप त्या ठिकाणी आहे का बघूया. तिसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. चुका होत आहेत. मिस्टेक्स होत आहेत. खेळाडू खूप डीपमध्ये आहे आणि जोपर्यंत बॅकअपसाठी तो येईल तोपर्यंत या ठिकाणी फलंदाज 3 धावाने ते पूर्ण करतोय. 3 धाव्याने अजय उत्तेकर स्वतःचं खातं उघडतोय. मिसफील्ड, ओव्हर थ्रो, सगळं काही गोष्टी बघायला मिळाल्या या फटक्यामध्ये, या चेंडूवर. आणि 3 धाव्याने अजय उत्तेकर खातं उघडतोय. धावसंख्या 59 धावा धावफलकावर आणि स्ट्राईक एंडला पोहोचलाय तो अनंत म्हात्रे. अनंत खेळतो 10 चेंडूमध्ये 12 धावांवर. चांगली बॅटिंग केली. करण थोंबरेसोबत 44 धावांची पार्टनरशिप तिसऱ्या विकेटसाठी, ज्या कारणाने 31 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं आपल्या संघासाठी 10 चेंडूमध्ये. स्ट्राईक एंडला अनंता. पुढचा चेंडू ऑन साईडला. टायमिंग करू शकत नाही. तशा तिथे मात्र जवळ येते स्क्वेअर लेगमध्ये. चेंडू कव्हर करतोपर्यंत एकच धाव. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. कम्पेअर टू फर्स्ट 4 ओव्हर्स आपण जर बघितलं या षटकात इकॉनॉमिकल गोलंदाजी बघायला मिळते. एकही मोठा फटका मागच्या 4 चेंडूत आलेला नाही आहे. म्हणून बघितलं की त्या गोलंदाजामध्ये ज्याप्रमाणे एक अचूकता आहे. मागचे 4 चेंडू फक्त 4च धावा 1 विकेट असं निल्सन मडवीचं पृथक्करण गोलंदाजीमध्ये. 2 चेंडू शिल्लक. चांगला फटका. कार्पेट शॉट. क्षेत्ररक्षक डीपमध्ये. चांगली फिल्डिंग बघायला मिळते. फर्स्ट अटेम्प्टने चेंडू उचलला. रनआउटची संधी, पण 2 धावा अत्यंत वेगाने, चपळाईने आणि चुरशीने पूर्ण करतोय त्या ठिकाणी. 2 धावांची मदत. धावसंख्या 62. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी रिपोर्ट करा. पडले आणि गौरीपाडा. समोर मारलाय तिथे क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आहे. जजमेंट चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. झेल पकडू शकणार नाहीये, पण त्या ठिकाणी आपण बघतो की महत्त्वाच्या 2 धावा रोखल्यात त्याने. 2 धावा येतात त्या चेंडूवर फलंदाजाला आणि 2 धावांची मदत. धावसंख्येत भर. धावसंख्या 64 आणि 65 धावसंख्येचं लक्षात असेल म्हणजेच सामना जिंकण्यासाठी ते SKT11 कुशल श्रीशा सापाड या संघासमोर. चला गौरीपाडा संघ आपण रिपोर्ट करायचं आहे. पडले संघाने ऑलरेडी इथे रिपोर्ट केलेला आहे. गौरीपाडा संघाचे संघनायक त्वरित रिपोर्ट करा. जसं मगाशी करणने उल्लेख केला आहे, जर सेकंड इनिंग सुरू होण्याच्या आधी जर संघनायक आला नाही, पहिला बॉल पडला ताबडतोब 2 रनची पेनल्टी लागेल ते अपोनंट टीमला. टीम गौरीपाडा ताबडतोब या टॉससाठी. मित्रांनो, कालपासून आम्ही सूचना करत आहोत, जर या मॅचचा सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडला, आदर्श पडलेचे कॅप्टन उपस्थित आहेत. गौरीशंकर गौरीपाडाचा कर्णधाराला पुन्हा एकदा मी इन्व्हाइट करेन. शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. पहिला बॉल पडला तर तुम्हाला 2 रनची पॅनल्टी इम्प्लिमेंट करण्यात येईल. शिवसेना उंबर्डे कोळवली विभागीय शाखा व स्वर्गीय विशाल क्रीडा मंडळ उंबर्डे आणि SB ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आमदार चषक 2026 ही क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहतात.
आज स्पर्धेचा आपण बघतो दुसरा दिवस, पहिला सामना ऑलरेडी सुरू झाला आहे सेकंड इनिंगमध्ये. आता मात्र सामना जिंकण्यासाठी SKT11 कुशल श्रीचा स्पोर्ट्स सापाड संघाला गरज आहे ती 65 धावांची. जरा सलामीच्या फलंदाज पाठवा ग्राउंडच्या आतमध्ये, पंच वाट बघत आहेत तुमची. आणि फिल्डिंग टीम आपण बघतोय, फिल्डिंग सेट करत असताना खोणी असंघ. आणि सेकंड इनिंगमध्ये बघायचं 65 धावसंख्येचा पाठलाग कशाप्रकारे केला जाईल सांगण्यासाठी थोडंसं विश्रांती मी घेतो आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये इन्व्हाइट करतो याच उंबाडे गावचा एक सुमधुर आवाज, अप्रतिम आवाज, त्याची मगाशी बाळदाने आमच्यासोबत चर्चा केली होती. जे आमचे ऑफिशियल्स आहेत ते म्हणजेच 40+ क्रिकेट संघटनेचे, त्या ठिकाणी आपण बघतोय त्यांच्या माध्यमातून खूप चांगली माहिती मिळाली की खूप चांगले समालोचक आपल्या गावामध्ये सुद्धा आहेत. आणि आपण ऐकूया या सत्रामध्ये आवाज विशाल पाटील यांचा. धन्यवाद. ऐकूया कॉमेंट्रीपासून, माफ करा थोडीशी चूक झाली. या ठिकाणी योगेश पाटील यांचा आपण आवाज ऐकणार आहोत सेकंड इनिंगमध्ये. धन्यवाद. आणि जे काही नियम या स्पर्धेमध्ये पहिल्या मॅचपासून आम्ही सांगत आहोत, सुरुवातीला तुम्हाला 2 चेंडू चॉईस करायचे आहेत, ते दोन्ही हरवल्यानंतर नो चॉईस. सगळ्या टीम ज्या खेळत आहेत या स्पर्धेमध्ये आणि त्याचसोबत बॉल जे चॉईस करण्यात येतील सुरुवातीला, फक्त तुमचा 11 खेळाडूंपैकीच त्यामधला जो कोणी खेळाडू असेल तो चेक करू शकतो. त्या व्यतिरिक्त नाही, प्रेक्षक बॉल चॉईस करण्यासाठी येऊ नका. सगळ्या संघांना ही सूचना आहे. पुन्हा एकदा इन्व्हाइट करेन टॉससाठी गौरीशंकर गौरीपाडा. या मॅचचा सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडला तर तुम्हाला 2 रनची पॅनल्टी इम्प्लिमेंट करण्यात येईल. धन्यवाद परब सर, तसेच धन्यवाद करण. मैदानाच्या आतमध्ये आजच्या रजनीची पहिली मॅच सापाडे पक्ष खोनिय. मागच्या टुर्नामेंटमधला चॅम्पियन संघ जय बोळे चषक कोलिवलीच्या वतीने आयोजित स्पर्धेचा चॅम्पियन संघ खोनिय संघ आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगल्या प्रकारची कामगिरी त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती खोनिय संघाकडून. येस, थर्ड अंपायरसाठी आतमध्ये जायचं आहे. तर व्यासपीठावर मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात उंबडगावचे उद्योजक समाजसेवक गुलामशेठ लोखंडे, बैलगाडा मालक देखील आहेत. खूप चांगल्या प्रकारची कामगिरी बैलगाडा क्षेत्रामध्ये देखील त्यांच्याकडून पाहायला मिळते. तेच सन्माननीय गुलामजी शेठ. यस, ओव्हर टू गो टॉस बॉक्स. हे आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करूयात. गौरीपाडा आणि पडलेमध्ये कॉल असेल गौरीपाडाचा कॅप्टनचा. हेड्स इज अ कॉल अँड इट्स अ हेड. टॉस जिंकलाय तो गौरीशंकर गौरीपाडाचा कॅप्टनने. मॅचला एका बाजूने सुरुवात होते, फक्त आपला डिसिजन सांगा. फिल्डिंग करणार आवर्जून. अनेक प्रश्न, उशीर का झालाय? ट्रॉफिक लागलेली कोलिवलीमध्ये. शुभेच्छा तुला या मॅचसाठी, तुलाही शुभेच्छा. म्हणजे नेक्स्ट मॅचमध्ये पडले आणि गौरीपाडा 2 संघांना आपण पाहणार आहोत. गौरीपाडाने टॉस जिंकला आणि पडलेच अगेन्स्ट करणार आहेत फिल्डिंग. बॅक टू कॉम बॉक्स. येस, थँक्यू करण. शिवसेना उंबर्डे कोलिवली विभागीय शाखा, स्वर्गीय विशाल क्रीडा मंडळ उंबर्डे आणि SB ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आमदार चषक 2026 हे पर्व आपल्याला पाहायला मिळतोय. दमदार असं आयोजन. 2 पर्व आपल्याला रेग्युलर फॉर्मॅटमध्ये, डे फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळाले होते. येस, तिसरं पर्व रजनी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या क्रीडांगणाचा इतिहास, कल्याण पश्चिम मधला हा इतिहास नोंदवणारा हा टुर्नामेंट सतीजी चंद्रकांत भोईर उद्योगपती उंबर्डे यांच्या वतीने हे सामने आपल्याला नाईट फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळतोय. अगदी या क्रीडांगणाचा इतिहास सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलं जाईल. या स्पर्धेचं नाव आवर्जून या स्पर्धेचं नाव घेतलं जाईल. खूप चांगल्या प्रकारचं भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं आहे. संपूर्ण मॅनेजमेंट टीम, उगम शेलार असतील, खूप सारी मेहनत उगम शेलारच्या माध्यमाने या स्पर्धेसाठी घेतली गेली आहे. तसेच राकेश भोईर असतील, उमेश लोखंडे असतील, यांच्याकडून खूप चांगल्या प्रकारची स्पर्धा आणि मेहनत. याच मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडूसाठी गोलंदाज हर्षद ठोंबरे सज्ज. पहिला चेंडू रोशन घोडे. डान्सिंग ऑन द विकेट कदमताल करण्यात आली होती. चॉप केला, खोलवर टप्प्याचा चेंडू इथे पाहायला मिळाला होता. पहिल्याच चेंडूवर डान्सिंग ऑन द विकेट आक्रमक पवित्रा पहिल्याच चेंडूवर स्वीकारला होता.
65 धावसंख्येचं टार्गेट ते मात्र पाहायला मिळेल. रोशन घोडे पहिलेच मन बनवून ठेवलं होतं की डान्सिंग डाऊन द कदम ताल केली होती त्या चेंडूवर. आता मात्र स्ट्राईकवर डावखुरे फलंदाज रोहित आपल्याला पाहायला मिळतील. रोहित पाटील त्यांच्या विपक्षात गोलंदाज हर्षद ठोंबरे. एक चांगलं बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना मनोरंजन करणारा हा सामना पाहायला मिळेल. आपल्याला रंगतदार पाहायला मिळतील. कालच्या दिवसामध्ये देखील अतिशय चांगले रंगतदार सामने आपल्याला पाहायला मिळाले. शेवटच्या क्षणाला शेवटची मॅच देखील जात असताना पाहायला मिळाली. खंबालपाडा विपक्ष वाकलन ब असा सामना रंगला होता. शेवटच्या चेंडूवर 4 धावांची आवश्यकता असताना सामना जिंकला होता वाकलन ब संघाने. रोहितसाठी चेंडू पडल्यानंतर बाहेर जातोय. आउटसाइड द ऑफ स्टंप बचावात्मक गोलंदाजीचा मारा पाहायला मिळतो. हर्षदच्या माध्यमाने डॉट चेंडूची समाप्ती. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. शफल झाले होते. फ्लिक ऑफ द रिस्टचा मारा चेंडूला अक्षरशः फेकून दिलाय. 6 धावांचा आहे A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार रोहित पाटीलच्या बॅटमधून. डीजे काय फटका खेचलाय. जागा बनवली होती. क्रीजचा योग्य वापर करत असताना फ्लिक ऑफ द रिस्टच्या माध्यमाने बॅकपार्ट स्क्वेअर लेग चेंडू फेकून दिला 6 धावांसाठी. 6 धावाच्या मदतीने धावसंख्या फलक 7 या आकड्यावर. 1 तेरी 1 मेरी. पहिला चेंडू या आधीचा डॉट चेंडू त्यावर पुढच्या चेंडूवर प्रहार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा शफल झाले होते. यावेळेस मात्र बीट केले. गतीमध्ये बीट केले. चेंडू पडल्यानंतर थोडंसं कट होणारा चेंडू सरळ या शिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट चेंडूची समाप्ती. चांगली मॅच पाहायला मिळतोय. 1 तेरी 1 मेरी. कधी सामना फलंदाजी करत असणाऱ्या संघाकडे, कधी पुढचा चेंडू डॉटच्या स्वरूपाने क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडे. रोहित पुन्हा एकदा सज्ज होतोय. शफल यावेळेस क्रॉस बॅटेड आडव्या बॅटने ऑन साइडला खेळायचं होता. पुन्हा एकदा डॉट चेंडूची समाप्ती होत असताना षटकाराचं प्रत्युत्तर मात्र सेट केलंय हर्षद ठोंबरेने. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 5 चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये फक्त एक मोठा फटका आणि एक सिंगल धाव पाहायला मिळते. मग धावसंख्या 7 या आकड्यावर. यावेळेस पुन्हा एकदा 30 यार्ड सर्कलमध्ये चान्स घेतलाय. डायरेक्ट हिट केली गेली. बॅकअप खूप चांगल्या प्रकारचं आहे. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. एका धावेने इथे मात्र स्ट्राईक रोटेट झाली आहे. परंतु पहिलं षटक पॉवर प्लेचं पहिलं षटक इथं मात्र समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या ऑन स्कोअर बोर्ड 0 गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या 8. चांगली गोलंदाजी झाली आहे. या 7:43 पहिला चेंडू पडलाय. कालचा दिवसाचा विचार केला गेला तर सापाडे संघालाच त्या पॅनल्टीला सामोरं जावं लागलं होतं आणि आजच्या दिवशी देखील सापाडे संघ आपल्याला पाहायला मिळतो फलंदाजी करत असताना. परंतु जर विचार केला गेला तर कालच्या दिवसामध्ये पॅनल्टीला सामोरं जावं लागलंय. याचं सर्व संघांनी याची नोंद घ्यायची आहे, कारण का सर्वांना नियम लागू आहेत. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटच्या अंतर्गत ही स्पर्धा आपल्याला समालोचन एक सन्मान आपण मंचावरती करणार आहोत. आदरणीय गुलामजी लोखंडे साहेब यांची उपस्थिती आपल्यामध्ये. मी या स्पर्धेचे लाडके आयोजक सतीशजी चंद्रकांत भोईर साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण गुलामजी लोखंडे साहेब ज्यांची उपस्थिती आज या दुसऱ्या रजनीमध्ये आमदार चषक 2026च्या 3ऱ्या पर्वामध्ये आणि साहेबांचा आपण यथोचित सन्मान या मंचावरती करूयात. पहिल्या षटकामध्ये थोडंसं बॅकफुटला पाहायला मिळतो सापाडे संघ, कारण का पॉवर प्लेचं षटक होतं. हव्या तशा धावा आल्या नाहीयेत. एक षटकार जरूर आला होता, परंतु त्यानंतर हर्षद ठोंबरेचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. वारंवार डॉट चेंडू ते मात्र टाकत असताना पाहायला मिळालं. पुढील गोलंदाज अनंता म्हात्रे. हा नाव मागच्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने चर्चेत राहिला होता. जय भोले चषक गोलिवली याच क्रीडांगणावर खूप चांगल्या प्रकारचं दमदार आयोजनाअंतर्गत ही स्पर्धा पार पडली आणि त्या स्पर्धेचा टायटल जिंकणारा संघ मैदानाच्या आतमध्ये खोनी संघ. या स्लीव्ज काढले जात आहेत. नक्कीच आपण जर पाहिलं गेलं तर गोलंदाजाला स्लीव्ज ठेवता येत नाहीयेत. यस विघ्नेश मडवी यांचं देखील आगमन कालच्या दिवसामध्ये. या स्पर्धेचा एकमेव अर्धशतक त्यांच्या नावे, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. फुल्लर लेनचा चेंडू नक्कीच स्क्वेअर लेग पंच आम्हाला सांगतात. येस इट इज बीमर.
बीमर चेंडू आहे त्याचा फायदा. येस, थर्ड अंपायरची मागणी पुन्हा एकदा केली जाते. येस, थर्ड अंपायरची मागणी केली जाते. येस, कमिटीचे काही नियम आहेत ते तुम्हाला. तर बीमर चेंडू आहे. पहिला चेंडू बीमरच्या स्वरूपाने इथे मात्र हाताला गेला. अनंत म्हात्रे गोलंदाज आहे. पहिला चेंडू कदाचित फिंगर रोल केली असावी. चेंडू रिस्ट मधून निसटलाय आणि त्याचाच परिणाम इथे मात्र बीमरच्या माध्यमाने पुढील चेंडू फ्रीच्या माध्यमाने असेल. बीमर चेंडू होता, जास्त फायदा घेता आला नाहीये. पहिलं षटक अगदी योग्य रीतीने हाताळलं हर्षदने. त्यानंतर अनंत पहिल्या चेंडूवर चला टाइम पुढे हो जात चाललाय. 7:43 पहिला चेंडू पडलाय. याची दक्षता कोणी संघाने घ्यायची आहे. आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. शेवटच्या षटकामध्ये एक फिल्डर आतमध्ये घेतलं जाईल. रोशन सफल झालं. फ्रीचा चेंडू होता पाक फाईन लेगला. तिथे मात्र शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक डायरेक्ट याची संधी जरूर घेतली होती. एकेरी दुहेरी धावसंख्येला प्राधान्य दिलं जात आहे सापडे संघाकडून. टार्गेट जर पाहिलं गेलं तर 65 टार्गेट आपल्याला चेस करायचं आहे. त्यांच्या विरुद्ध आतापर्यंत एकेरी दुहेरी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते सापडे संघाकडून. कोणी संघ जास्त टाइम घेऊ नका, कारण का थोडस आपण मागे आहात. ज्याप्रमाणे टायमिंग पाहायला मिळतोय, प्रत्येक चेंडूवर जर आपण फील्ड सेट कराल तर त्याचा परिणाम तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये नक्कीच भुगतावा लागेल. जेव्हा जेव्हा राईटी लेफ्टी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतो, अशा प्रकारचा वेल वाया जात असताना पाहायला मिळतोय. कारण का डीप मधील क्षेत्ररक्षक असतील, थोडंसं दमछाक आपल्याला पाहायला मिळते त्यांच्यामध्ये. वेगवान गतीचा चेंडू, यावेळेस जागा बनवली होती, क्रीजचा वापर करण्यात आला होता, परंतु वेगाने बीट केलं इथे मात्र फलंदाज रोहितला. विचार केला गेला तर सापडे संघाची बॅटिंग लाईन खूप खोलवर आहे. पाहायला गेलं तर सापडे संघाचा बाहुबली म्हणून ओळखला जाणारा निल्सन मडवी देखील आपल्याला पवेलियन मध्ये पाहायला मिळतो. त्याच्याकडून देखील खूप चांगली अपेक्षा असेल. सापडे संघ देखील, सापडे संघाचे समर्थक मोठ्या संख्येने पाहायला मिळतात मैदानाच्या बाहेर. कालच्या दिवसामध्ये अतिशय चांगली स्पर्धा आपल्याला कालच्या दिवसामध्ये देखील पाहायला मिळाली. सापडे संघाचे बिग सपोर्टर पाहायला मिळाले होते. यावेळेला स्विंग अँड मिस, चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय. पूर्णपणे डॉमिनेट केलाय फलंदाजांना. गोलंदाजी अतिशय सुरेख होती. पहिला चेंडू नक्कीच बीमरच्या स्वरूपाने इलिगल चेंडू हाताळला गेला, त्यानंतर कमबॅक केलाय. म्हणजे पहिली 5 चेंडू डॉट आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी झाली. याच गोलंदाजीने इम्प्रेस केलं होतं अक्षरशः मागच्या टुर्नामेंटमध्ये. पुन्हा एकदा इथे टायमिंग जुळत नाहीये, वेगाने बीट करतायत, प्रहार तर करण्याची. इथे आता मात्र विकेट सॅक्रिफाईस केली जाईल. नक्कीच थोडासा बॅकफुटला थोडंसं डॉमिनेट झाला होता, स्ट्रगल करत होता रोहित पाटील. त्यानंतर त्यांनी स्वतःचं विकेट इथे मात्र सॅक्रिफाईस केले. सापडे संघाला पहिला मोठा हादरा. रोहित पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. कुशल शिसा स्पोर्ट्स सापाडचे नामवंत पुरस्कर्ते पिंट्या शेठ पाटील यांना विनंती आपण मंचावरती येऊन स्थानाबंध व्हा, ज्यांच्याद्वारे याच मैदानावरती एक मोठी स्पर्धा या अगोदर आपल्याला पाहायला मिळाली. ज्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं
सगळ्या समालोचकांना, त्यासोबत टॉप 4 मधल्या 4ही 12व्या खेळाडूंना, अंपायर्सना आणि स्कोरर असेल, लाईव्ह स्ट्रीमिंग करणारे आमचे ऑपरेटर असतील, DC ऑपरेटर असेल, सगळ्यांना सायकल देण्यात आला. असे आदरणीय उद्योगपती पिंट्या शेठ पाटील आपले स्वागत आहे. अवे फ्रॉम द बॉडी, अवे फ्रॉम द बॉडी. नक्कीच निल्सनने कॉल केला गेला होता, परंतु रोशनचं लक्ष नव्हतं. चांगली गोलंदाजी झाली आहे. SKT11 श्रीशा स्पोर्ट्स सापडे या नावाने नशीब आजमावलेत. आजच्या दिवसामध्ये थोडंसं डॉमिनेट केलंय फलंदाजांना. ज्या प्रकारची गोलंदाजी होते यावेळी चांगला फटका पाहायला मिळतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, क्या बात आहे. स्वतःच्या बॉडीला स्ट्रेच केलं, त्यानंतर हाईटचा फायदा घेत असताना चेंडूवर फ्लाय झाला आणि चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ठेवलाय. क्या बात आहे. 2 षटक इथे मात्र कंप्लीट झालेत. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्येचा विचार केला गेला. SKT श्रीशा 11 सापडे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 13, 1 गड्याच्या मोबदल्यात. या स्पीडअप करायचं आहे. विचार जर केला गेला तर पहिला चेंडू 7:43 आपला पडला होता. आता जर विचार केला गेला तर वेगाने टाइम स्पेंड होतोय. नक्कीच थोडंसं स्पीडअप करायचं आहे. हर्षद ठोंबरे पुन्हा एकदा. ते खोलवर टप्प्याचा चेंडू होता. फुलर लेनचा चेंडू थोडासा बॅटच्या टोला लागलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होते, एकापेक्षा जास्त काही नाही. आता मात्र फक्त आणि फक्त स्ट्राईक रोटेट होण्याचं काम झालंय नक्कीच, परंतु स्ट्राईकवर आपल्याला आता पाहायला मिळते निल्सन मडवी. ज्या निल्सन मडवीसाठी त्या विकेट सॅक्रिफाईस केला होता रोहित पाटीलने, तोच निल्सन मडवी आता मात्र स्ट्राईकवर पाहायला मिळतोय. नक्कीच आता आशा फक्त अपेक्षा निल्सन मडवीच्या खांद्यावर असतील, कारण का ज्या प्रकारचं टार्गेट सेट केलं होतं पहिल्या सत्रामध्ये 65 धावसंख्येचं टार्गेट चेस करायचं होतं, त्या टार्गेटला चेस करण्यासाठी थोडंसं बॅकफुटला पाहायला मिळते. इथे मोठं फिंगर रोल केली, तर फ्लाईट दिली होती त्या चेंडूला. थोडंसं स्लोवर गतीचा चेंडू पाहायला मिळतं. ऑर्थोडॉक्स फेकी ते पाहायला मिळते, परंतु त्याचा फायदा हा ना तू मे नक्कीच पुन्हा एकदा स्ट्राईकसाठी अजून एक विकेटचं सॅक्रिफाईस आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. रोशन गौडीची खेळी समाप्त. लागणारा दुसरा हदरा सापडे संघाला. रोशन आउट आहेत. नवीन फलंदाज सागर पाटील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील, परंतु स्ट्राईकवर पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत निल्सन मडवी. ज्या निल्सन मडवीने रोशन घोडेची विकेट इथे मात्र सॅक्रिफाईस केली आहे. नक्कीच पूर्ण आशा पल्लवीत फक्त आणि फक्त आता मात्र निल्सन मडवीच्या खांद्यावर असतील. त्यासाठी जालं ट्रॅप इथे मात्र रचला जातोय. पुन्हा एकदा हर्षद ठोंबरे. चांगला चेंडू पाहायला मिळतो, गतीमध्ये बीट केलाय. चेंडू पडल्यानंतर थोडासा कटर चेंडू वापरलाय, स्पेशालिटी आहे हर्षद ठोंबरे या
नावाचा बोलबाला सातत्याने गोलंदाजीमध्ये केला जातो तोच हर्षद ठोंबरे आज मात्र खूप चांगल्या प्रकारचे लाईन आणि लेनची टप्पा अचूक टप्प्याचा मारा इथे मात्र करत असताना पाहायला मिळतोय. एक मोठा फटका नक्कीच प्रेशर रिलीज करणारा ठरू शकतो सापाडे संघासाठी. तो फटका येईल का, परंतु मिस टाइम स्ट्रोक ते मात्र 30 यार्ड सर्कल मध्ये जज करतोय. शेवटच्या क्षणाला ज्या फलंदाजाकडून अपेक्षा होत्या निल्सन मडवी इथे मात्र माघारी परतावं लागतोय. लागलेला मोठा हदरा, बिग विकेट डाऊन सापडे संघाला. निल्सन मडवी बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्या 2 षटकांचा प्रेशर जरूर सापडे संघाच्या फलंदाजीवर पाहायला मिळाले. ज्या प्रकारच्या 2 षटक आपल्याला पाहायला मिळाले, धावा आल्या नव्हते, वारंवार डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाले, त्याचाच इम्पॅक्ट त्याचा कुठेतरी पाडला असावा. कारण का प्रेशरमध्ये नक्कीच निल्सन देखील आपल्याला पाहायला मिळाला. खूप क्रमवारी चुकली म्हणावी लागेल सापडे संघाकडून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हर्षल विपक्ष हर्षलच्या बॅटमधून स्टँड अँड डिलिव्हर झाला का नाही, परंतु सीमा रेषेच्या लगत पेट्रोलिंग करत होते तिथे मात्र खूप चांगल्या प्रकारचा वेल जज झेल तिथे पाहायला मिळाला. ज्या पावलांनी हर्षल मैदानाच्या आतमध्ये गेला होता त्याच जड पावलांनी आता मात्र मैदान सोडावं लागतं. लागलेला अजून एक हदरा. हर्षल बॅक टू द डग आउट. आहे ती हळायचं नाव घेत नाहीये. धावसंख्या फक्त आणि फक्त ऑन स्कोअरवर पाहायला मिळते. 4 गड्यांच्या मोबदल्यात 15, म्हणजे जिंकण्याचा समीकरणाचा जर विचार केला गेला तर अजूनही 13 चेंडू आणि 50 धावसंख्येची गरज आहे. एकही मोठी पार्टनरशिप बिल्ड होताना पाहायला मिळाली नाहीये. जर विचार केला हर्षद ठोंबरेच्या षटकामध्ये आतापर्यंत 3 गडी बाद हॅट्रिकचा चेंडू पाहायला मिळेल. पुढील चेंडू प्रेम इथे बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल, चेंडू खेळायचं होतं परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क जुळला नाहीये. अशा प्रकारे 3रं षटक देखील कंप्लीट होतोय आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या पाहायला मिळतीये. SKT श्रीशा 11 सापडे संघ 4 गाड्यांच्या मोबदल्यात 15. येस ड्रिंक्स ब्रेक असेल. इथे स्क्वेअर कट करायचा होता. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत, एकापेक्षा जास्त काही नसेल. स्ट्राईक रोटेट होण्याचं काम इथे मात्र पाहायला मिळेल. एकेरी धावेवर जास्त भर देण्यात येतोय. नक्कीच ज्या प्रकारची गोलंदाजी चालू आहे, अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी स्टार्ट केला होता. ज्या प्रकारची गोलंदाजी केली होती हर्षदने पहिल्या षटकामध्ये, त्याच षटकाच्या पावलावर पावल ठेवून प्रत्येक गोलंदाज इथे मात्र कामगिरी करतोय. सरफराज यावेळी सापटी दिली होती, समोरच्या दिशेला उडवलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक जज करतायत आणि सोपस झेल इथे मात्र कॅरी करतोय. अजून एक हदरा सापडे संघाला, प्रेम तंबूच्या आश्रयाला.
इथे क्रिकेट कराविषयी बॅटिंग ऑर्डर पाहायला मिळते सापडे संघाकडून, कारण का बॅटर फ्रंट लाईनचे खूप चांगल्या प्रकारचे सापडे संघाकडून काहीतरी नवीन करण्याचा विचार आज फसला म्हणावं लागेल. कारण तर विचार जर केला गेला तर मनीष देखील एक विस्फोटक घातक फलंदाज आहे, त्याला देखील खालच्या क्रमांकावर पाठवण्यात आलं आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे, चांगली गोलंदाजी केली, चांगला गोलंदाज सापडे संघाला यात मिळाला आहे. खरं बॅटिंग देखील खूप चांगल्या प्रकारची सापडे प्रीमियर लीगच्या माध्यमाने खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी केली होती. यस, इथे मात्र शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक एका धावेने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेड होते. एका धावेने काहीच होणार नाही, एकेरी दुहेरी. आता मात्र फक्त आणि फक्त मोठ्या फटक्यांवर जावं लागेल. धावसंख्येचा समीकरणाचा विचार केला गेला तर 9 चेंडू आणि 48 धावसंख्येची गरज, म्हणजे खूप मोठं डिफरन्स मैदानाच्या आतमध्ये पहिल्या लढतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सापडे संघ बेस्ट वर्सेस बेस्ट, सापडे विपक्ष खोनी, या दोन संघांमध्ये ही मॅच मैदानाच्या आतमध्ये आजच्या रजनी स्पर्धेतील उद्घाटनीय सामना म्हणावा लागेल. ते फक्त आणि फक्त डिफेन्स पाहायला मिळतोय. आता मात्र पूर्णपणे खांदे झुकलेले पाहायला मिळतात सापडे संघाच्या फलंदाजाकडून, कारण का ज्या प्रकारची गोलंदाजी केली, अतिशय वाखण्याजोगे अशी कामगिरी म्हणावी लागेल खोनी संघाकडून. नक्कीच याच गोलंदाजीचा नजराणा पेश केला होता जय भोले जय दुर्गा चषकामध्ये कोलिवली संघाच्या वतीने. आणि इथे मात्र पुन्हा एकदा झेलची संधी जरूर होती, बाउन्स झालाय चेंडू हातामधून, चेंडू पडला जमिनीच्या आतमध्ये. की जीवदान जरूर मिळालाय, परंतु सत्ता गमावली असं म्हणणं वावगं ठरणार नाहीये सापडे संघाने. समीकरण 7 चेंडू 46 ची गरज. पुन्हा एकदा सज्ज सरफराज, यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू चाललाय, हवाई सफर करतोय सागरच्या बॅटमधून. हा संघर्षाचा षटकार. चार षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते षटकाराच्या मदतीने. 5 गड्यांच्या मोबदल्यात 25. स्पीड अप करायचं आहे. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल शेवटचं षटक हाताळण्यासाठी. 6 चेंडू 40 ची गरज. हेमंत ठोंबरे येत आहेत, डावखुरे फलंदाज स्ट्राईकवर पाहायला मिळत आहेत. मनीष, चांगला चेंडू पाहायला मिळतोय, खोला टाकलेला चेंडू पूर्णपणे बेट झालेत. पहिला चेंडू बीट झाल्यात, फलंदाज खोला टाकलेला चेंडू पूर्णपणे डोळे विस्पारले गेले मनीषचे. इथे मात्र अलोंग द कार्पेट चेंडू चालला, बाउन्स झालाय चेंडू, एका धावेने स्ट्राईक रोटेड. फक्त आणि फक्त फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्या जात आहेत या मॅचच्या मैदानाच्या आतमध्ये. काय गोलंदाजी केली, खोनी संघाचं कौतुक होणं गरजेचं असेल. सातत्याने हीच गोलंदाजी आपल्याला खोनी संघाकडून पाहायला मिळते. तीच गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये, आजच्या रजनीश फॉर्मॅटमध्ये पहिल्याच मॅचमध्ये पेश केली आहे. हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न, हेलिकॉप्टर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळते. ऑफसाईडला क्षेत्ररक्षक तैनात केले गेलाय. एका धावेने धावसंख्या फळक, थोडंसं अंतर कमी करण्याचा प्रयत्न जरूर सापाडे संघ करतोय. 27 धावसंख्या.
यावेळेस मिडल यष्टीच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झालाय, नक्कीच शफल झाले होते. त्यानंतर ऑनसाईड असेल, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला फेकून द्यायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक तैनात आहेत. पुन्हा एकदा एका धावेने स्ट्राईक रोटेट होते. ऑर्थोडॉक्स फेकी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पुढील मॅच आपल्याला अजून एक बिग बॅटल पाहायला मिळेल. पडली विपक्ष गौरीपाडा या दोन संघांमध्ये ही पुढील लढत पाहायला मिळेल. सागर स्ट्राईकवर पाहायला मिळते. सागरच्या बॅटमधून एक षटकार आला होता, क्रॉस बॅटेड आडव्या बॅटने ऑनसाईडला उडवायचा होता. यस, आउटसाईड द ऑफ स्टंप पाहायला मिळतो. अवांतर धाव 1 ने वाढेल, धावसंख्या जाऊन पोहोचतीये 29. जिंकण्यासाठी एक चेंडू 36 ची गरज. शेवटचा एक चेंडू, फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्या जातील मैदानाच्या आतमध्ये. फुल्लर लाईनचा चेंडू शेवट इथे मात्र गोड करत असताना पाहायला मिळतो. सागरच्या बॅटमधून हा षटकार. या 6 धावांनी समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 30 धावसंख्येचं अंतर 36 अंतर होतं, ते मात्र या षटकाराने कमी केलंय. 30 धावसंख्येचं अंतर पाहायला मिळतं. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. चांगली कामगिरी होत असताना कोणी संघाकडून नक्कीच पराभवाचा सामना करावा लागलाय सापाडे संघाला. हार्ड लक म्हणावी लागेल आणि हार्दिक अभिनंदन कोणी संघ.